तुझ्याकडे म्हणजे काय चोरी करायला का काही जातं का काय झालंय तुझ्याकडे काही चोरी करत नाही काही टाकत नाही तुला बाकरीचा कुठला देखील वाटत बाकीचा कुठला पाहिलं इकडचे तिकडचे लोक येतात आणि आपल्या मराठी माणसाला परेशान करतात इकडचं तिकडचं म्हणताय का मला बस अरे भाऊ तुझ्याच मराठी मातीमध्ये जन्माला आलेलं छोटस संस्काराचं फुल आहे भारूड म्हणते मला आणि हे काय भानगड अरे माणसांनी भानगडी करू नये म्हणून संतांनी काढलेल्या प्रबोधनाच्या कारखान्याच्या प्रोडक्शन मध्ये भारूड देणं तर असेल बाकी गेलं काही नाही काय नाही अरे नाही द्यायचं ते देऊ नको पण मी काय म्हणतो ते ऐकून तर घेतील की नाही कारण तुझं ऐकून घेतलं ना हसवायला भाऊ तुला मला कसं काय अरे तुलाच नाही इथं जमलेल्या सगळ्यांना गुरगुंडा होईल गुरगुंडा म्हणजे तुला काय वाटलं मुलं बाळ अरे भाऊ गुरगुंडा म्हणजे लेकरं बाळ नाही अरे बाबा गुरगुंडा म्हणजे आमच्या भाषेमध्ये गुरगुंडा या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान तुला ज्ञान नाही की 40 आणि 10 अवतार आमच्या दर्ग्यामध्ये असतात तुझ्या आहे तुझ्या पाशी परंतु तू जागा चुकलाची आणि ती चुकलेली जागा दाखवण्यासाठी संतांनी ग्रंथांचं भारुडांचं वाङ्मयांचं निर्मिती केलेलं आहे मला सांग एखाद्या ग्रंथ तुला झालं त्याचा दुसरा आवृत्ती काढताय भाऊ जर फाटायला लागलं त्याचा झेरॉक्स करून ठेवताय परंतु मला सांग भाऊ ज्या ग्रंथांचा संस्कार करून देण्यासाठी या नरघ्याची प्राप्ती आम्हाला परमात्माला करून गेली या नरघ्याचं झेरॉक्स मशीन झालं काय भाऊ तयार म्हणून म्हणतोय मी की तू जर माझं ऐकलं ना तर गुरगुंडा होईल स्वानंद कुंकुला सवे घेऊन हे माझा कुंकू बाईला काय झालं काय झालं कुंकू बी काय मग आता कुंकू नाही ऐकणार तर काय वाटते तुला आमच्या माता बहिणी कुंकू लावत नाही आमच्या आया बहिणी आता कुंकू नाही लावत नाही काय लावते तुला जसा साडीचा रंग तसा टिकलीचा रंग मग मॅचिंग म्हण ना मॅचिंग जसं साडीचा रंग रंग तसं टिकलीचा रंग मॅचिंग म्हणते ना पण खरं सांग भाऊ या वरच्या रंगांचं मॅचिंग तर कधीही करता येईल परंतु संसारामध्ये खरं आनंद खरं सुख भोगायचं असेल तर नेचर मॅचिंग असं नाही वाटत नेचर मॅचिंग असेल तर या वरच्या रंगांना महत्व आहे मी म्हणत नाही आहे माझं कुंकू लावून तुझं टिकली लावू नको परंतु टिकलीच्या रूपानं सौभाग्याचं दान किती टिकणे वाटत फिरतांचं मावली अरे भाऊ सकाळी उठलं बाथरूम मध्ये गेलं बाथरूमची भिंत सौभाग्यवती बाहेर आलं आरशा पुढे बसलं आरसा सौभाग्यवती मी म्हणत नाही आहे माझं कुंकूला परंतु कुंकू लावण्याच्या पाठीमागे काहीतरी शास्त्रीय कारण कुठं लावलं जाते कुंकू कुंकू हे कपाळात लावलं जातं अरे भाऊ कपाळावरच लावलं जात आहे परंतु अभिनयाने ब्रह्मरंध्राचे मधोमध्य कॅटेगरी प्लॅन्ट आहे ज्याच्यावरती कुंकू लागल्यामुळे आमच्या महिलेचं मानसिक संतुलन कायम राहते कारण महिलेचा मेंदू अतिशय संवेदनाक्षम असते आणि महिला मेंदूच्या संवेदना कायम राखण्याचं रडारचं काम ते कुंकू करते म्हणून म्हणता येईल कपाळावर कुंकूला कारण कुंकू हे चिंचोकाने हळदीपासून बनलेलं असतंय एखाद्या वेळी इंचू चालला नाही भाऊ तर चिंचोका उगाळून लावून बघ विंचवाचं घर उतरवण्याची ताकद त्या चिंचोक्यात आहे मग खरं सांगाय जर विंचवाचं घर उतरवण्याची ताकद त्या चिंचोक्यात आहे तर त्याच चिंचोक्यापासून तयार झालेलं कुंकू जर तुझ्या कपाळावर लागलं तर तुझ्या डोक्याचं टेन्शन नाही का कमी होणार बरं तुला कुंकू लावायचं सांगितल्याबरोबर पुरुषांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केलं पण पूर्वीच्या काळांच्या पुरुषांना ती शेंडी होतं ना रे बाबा आता आहे शेंडी काय सापडत नाही आता नाही शेंडी 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 म्हणजे काय शेंडी म्हणजे लांबते हे भाऊ शेंडी म्हणजे लांबतेच नाही अरे बाबा शेंडी म्हणजे माणसाच्या मेंदूरूपी टीव्ही मध्ये सद्विचारांचं प्रक्षेपण करणारा अँटिना आता ते अँटिनाच राहिला नाही तर कसं निमित्त बसणार आहे बाबा आणि विशेष म्हणजे पुरुषांच्या त्या शेंडी
टीव्हीच्या अँटिनाद्वारे पुरुषांच्या डोक्यामध्ये फक्त एकच चॅनल चालतंय, कोणतं? ओन्ली मुंबई दूरदर्शन. म्हणजे पुरुषाला एकच काम असतंय की नाही, महिनाभर ड्युटी करणे आणि महिन्याचा पगार एका तारखेला घरामध्ये आणून बायकोच्या हातामध्ये द्यायला. पण त्या आणलेल्या पगाराचं जीवनभराचं व्यवस्थापन आमच्या याला करावं लागतंय. आणि ते व्यवस्थापन करताना घराचं घरपण राखताना मला सांग आई, तुझ्या डोक्यामध्ये किती प्रकारचे चॅनल चालते? लेकरांचं संगोपन आहे, मुलांचं शिक्षण आहे, मुलींचं शिक्षण आहे, सासू सासऱ्याची सेवा आहे घरामध्ये असले तर. हे सगळे चॅनल तुझ्या डोक्यामध्ये व्यवस्थितरित्या प्रक्षेपित होण्यासाठी तुझ्या डोक्यावरचा हा जो केसांचा आंबाडा आहे ना ताई, हा डिश अँटिना आहे. आता मला सांग, या डिश अँटिनाच्या कार्य जर ब्युटी पार्लर मध्ये जाऊन तू कमी केल्या तर तुझ्या चंद्रमुखी टीव्हीच्या पडद्यावर मुंग्या नाही काय ना? मुंग्यांना होईल या पोतळीचा वास येते. अरे भाऊ, ही पोतळी नाही, अरे ही पृथ्वी आहे. हे रंगीत रंगीत तुकडे आहेत, नाही अनेक प्रकारचे देश आहेत, पण ही पृथ्वी आहे. मला बी सोडू नको समजू. हे तुम्ही आम्ही जे आहेत ना, आजकालचं मानव ते मी आहे. आणि तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये ज्या लेकरांनी जन्म घेतला ते उद्याचं भवितव्य हे आहे. अरे बाबा, माणसाला सुरक्षित ठेवण्यासाठी पृथ्वीवर पूर्वीच्या काही डोंगर होते, नद्या होत्या, पशु होते, पक्षी होते, प्राणी होते. पण माणसानं स्वतःच्या सुखासाठी या पृथ्वीला सगळं बर्बाद करून टाकले. ती बर्बादी म्हणजेच माणसाची बर्बादी आहे. म्हणून तुला सांगताय, आज तुझे काय कमवतं ना ते याच्यासाठीच ना रे बाबा. याला चांगलं राहायला घर मिळावं, याला चांगलं सुख मिळावं, याच्यासाठीच ना. पण उद्या मला सांग, तुझ्या स्वतःच्या आतताईपणामुळे जर या लेकराला उद्या शुद्ध हवा नाही मिळाली, शुद्ध पाणी नाही मिळालं, श्वास घ्यायला